नमस्कार. आज मी कारलं फ्राय बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी कारल्याचे काप केले, स्वच्छ धुतले आणि मीठ चोळून वाफवून घेतलेली आहे. आपल्याला खूप शिजवायचं नाही किंवा पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, हे कारल्याचे काप टाकायचे आणि शिजवून घ्यायचं. आता इथे एक मसाला तयार करत आहे. इथे लाल तिखट, धणा पावडर, जिरं पावडर, हळद, थोडंसं मीठ आणि गूळ पावडर घेतलेली आहे. आणि आता हे कारल्यांना पूर्ण पाणी निथळून घेतलं आणि हा मसाला पूर्ण कारल्यांना लावून ठेवायचा आहे. तुम्ही गूळ पावडर नसेल घेत तर तुम्ही पिठी साखर घ्या आणि तुम्हाला जर गोड आवडत असेल तर ते साखरेचं प्रमाण गूळ पावडरचं प्रमाण जास्त घेतलं ना तरी चालेल. आता इथे मी रव्यामध्ये हे कोटिंग करत आहे. तुम्ही चण्याचं पीठ घ्या, तांदळाचं पीठ असेल तांदळाच्या पिठामध्ये असं कोट करून ठेवा आणि थोड्या वेळ ठेवल्यामुळे थोडंसं गुळला पाणी सुटतं, त्यामुळे हे कोटिंग छान चिटकून राहतं. आणि आता थोड्याशा तेलावर मी आता हे कारली फ्राय करून घेणार आहे आणि स्लो गॅस ठेवायची, फास्ट गॅस ठेवायची नाही, कारण याच्यामध्ये आपण गोड पदार्थ घातलेला आहे, त्यामुळे पटकन कारली जळून जातील. म्हणून मी स्लो गॅसवरच आपण कारलं उलट पालट करून हा मसाल्याला कोटिंग लावलेला आहे ना, ते छान फ्राय होतं. हा तोंडी लावण्यासाठी खूप छान पर्याय आहे, झटपट होतो, वेळ जास्त लागत नाही. तुम्ही वरण भाताबरोबर हे तोंडी लावलं ना तरी खूप छान लागतं, चपातीबरोबर, भाकरीबरोबर तर अप्रतिम लागतं. आणि अशा पटकन झटपट होणाऱ्या ह्या रेसिपी माझ्या आहेत. आणि ह्या रेसिपी तुम्हाला अशा बघायच्या असतील ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.